विरोधक म्हणतात की आतापर्यंत मोदी सरकारने कुठेच नोकऱ्या दिल्या नाही. मात्र आज मोठ्या प्रमाणात कोण विरोधक नाव सांगा जरा. नाही नाव संजय सांगा. राऊत हा, संजय राऊत त्याला कोण आहे तू? त्यानं आयुष्यात कोणाला 1 रुपया दिलाय? तुम्ही त्याला काय विचारलं? चांगल्या कार्यक्रमात चांगलं हे सगळं परिसर एवढं सुंदर आहे, कार्यक्रम पुण्याचा आहे, लोकांना रोजगार देणं. बरं, आता आम्ही जे काय दिलं, आता मी आज 292 लोकांना मला वाटतं डिपार्टमेंट देईल इथे. एकूण 1 लाख आहे. ते काय बोगस आहे सरकारी नोकरी? तुम्ही कसे प्रश्न, मी अशा प्रश्नाला आत्ताच सांगतो, मी उत्तर देणार नाही. तुम्ही सांगा नाही नोकऱ्या दिल्या कोर्टात जा, मग आम्ही खरा आकडा देतो. आणि तो काय विधायक सामाजिक कार्यकर्ता नाहीये, तो फक्त लिहून पोट भरणारा आहे. तो नोकरीला प्रारमध्ये आला ना, तेव्हापासून मी ओळखतो त्याला. प्रारमध्ये नाही, सामना प्रारमध्ये मी घेणार नाही. सर राजकीय प्रश्न. कशाला पण राजकीय मी नाही द्यायचं ठरवलं. ठीक आहे सर. राजकीय मला दुसरं तुम्ही विचारा, आमच्या सरकारबद्दल 10 वर्षाचा विचारा, कोणत्या क्षेत्राचा विचारा, मी तयार आहे. आता हा विकसित भारत संकल्प यात्रा जी आहे ती ठिकठिकाणी काढली जाते. हा विकसित भारत संकल्प यात्रा ठिकठिकाणी काढली जाते. पण काही नागरिक जे आहेत ते तिथं विरोध करतायत. प्रसंगी कोण विरोध करत नाही. विकसित यात्रा जी आहे, संकल्प यात्रा जी आहे, ती आम्ही केलेल्या कामाचं प्रबोधन लोकांमध्ये करावं. कोणत्या कोणत्या योजना आहेत, महिलांसाठी कोणत्या आहेत, तरुणांसाठी कोणत्या आहेत, त्या योजना घेऊन त्यांनी उद्योग सुरू करावा. आणि त्यासाठी लागणारं कर्ज, जागा सोडली तर कर्ज सबसिडी आम्ही देतो. महिलांना 35% सबसिडी उद्योग करायला देतो, म्हणून महिलांचं प्रमाण उद्योगाकडे वळलंय. काल मी सिंधुदुर्गात, तिथे एका महिलेनी गवती चहापासून ऑइल काढण्याची मशीन तिथे सुरू केली आणि ते ऑइल 700 रुपये केजीने विकलं जातं, परदेशात एक्सपोर्ट होतं. असे उद्योग आम्ही देतोय. बांबू पासून इथेनॉल बनणार, 60 रुपये लिटरने जातं, गाड्या चालणार. जे कधी संजय रावच्या डोक्यात पण नाही हो. त्याला सुपीक डोकं असावं लागतं. तो मेंदू त्याचा डायव्हर्ट झालाय. दुसरं एक असं होतं की विकसित भारत संकल्प यात्रेसोबत अशी एक मागणी महिलांची होते ग्रामीण भागात, की जी आपली सूक्ष्म लघु खातं आहे त्या माध्यमातून एक स्टॉल जरी उभा केला तर त्यांना फ्लेक्झिबिलिटी मिळेल लोन मिळण्यात आणि हे करण्यात. आता मी जवळपास फिरतो नाही ना, फिरताय बाबा. जे आमचं डिपार्टमेंट आहे, सूक्ष्ममध्ये 97% MSMEचे बिझनेस येतात. ते 1 कोटीपर्यंत त्याचं कॅपिटल आहे, उलट 1 कोटी. आणि त्यांची संख्या जवळजवळ मी सांगेन 6 कोटीच्या घरात आहे. एवढे स्टॉल बिल देणं, त्यात ती नगरपालिका वगैरे. पण तरी आम्ही कर्ज देतो, सबसिडी देतो. 25% जनरलला आणि महिलांना 35%. SC ST ना आम्ही आज 90% सबसिडी आहे. हे काम कोणी केलं नाही. 80 कोटी लोकांना गेले 9 वर्ष मोफत धान्य, म्हणजे 9 नाही म्हणणार, कोरोनापासून 22 पासून मोफत धान्य दिलं जाते. केवढ्या योजना आहेत. मी आरोग्याबद्दल बोललो, 5 लाखापर्यंत मदत होते. त्यामुळे ज्याने कधी काय केलं नाही, दिलं नाही, त्यांनी काय आम्हाला प्रश्न विचारावे. आणि असे उपक्रम असताना तुम्ही पत्रकार मित्रांनी मी विनंती करेन, विचारा, विधायक विचारा, सामाजिक विचारा, त्यांच्या प्रगती लोकांच्या बरोबर, हालाकीचं काय असेल तर सांगा. तर यावर्षी 1 लाख ज्या रोजगार दिलेले आहे, नोकऱ्या दिलेल्या आहे, पुढच्या वर्षीचं काय उद्दिष्ट? पुढच्या वर्षी दरवर्षी 10 लाख तरी नोकऱ्या दिल्या जाव्यात, असा संकल्प मोदी साहेबांचा आहे. सरकारी नोकऱ्या ना, फॅक्टरीत नाही. आम्ही उद्योग देतो ते वेगळे, आणि संजय राऊतचा उद्योग आहे तो वेगळा. हा, सर अगदी शेवटचा प्रश्न. मावळ तालुक्यामध्ये गेल्या 135 दिवसापासून टाटा मोटरचे कामगार आंदोलन करत बसलेले, हुंडाई कंपनीमध्ये त्यांना घेत नाही, त्याबद्दल काय माहिती सर? आता मला माहिती नाही ना, इथे इंडस्ट्री उद्योग मंत्र्याचं काम आहे. तुम्ही माहिती दिली, फोन करून विचारेन बाबा काय त्यांची अडचण आहे, दूर करा. सरकार आमचं आहे, आम्ही करू. असं काम काहीतरी सांगा ना, आम्ही करू ना. चांगला कारण प्रश्न आहे. थँक्यू व्हेरी मच. कसं बायका पोरांसोबत ते बसलेले आहेत. उपोषणाला बसलेले आहे.
अजूनही हे काही विरोधी पक्षाचा पाठबळ असेल हो. नाही तर बायका मुलांनी काय केलंय हो, काम तुम्ही करत होतात. पण मी तुम्हाला सांगितलं ना, मी उदय सामंतला फोन करून विचारून त्यांचा प्रश्न सुटावा असं काही. थँक्यू. थँक्यू सर. आभारी. चहावर घेऊन जा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.